नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज देखील आपण एकदम चटपटीत आणि भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे आणि मस्त सर्वांनाच ही रेसिपी आवडते. काही जण पितात तर काही जण भातावरती मस्त फुरके मारून खातात. तर जास्त विचार न करता आज आपण बनवणार आहोत मस्त अशी दह्याची कढी. तर यासाठी लागणारं आता आपण अगोदर साहित्य बघूया. साहित्यामध्ये आपण इकडं मिरच्या घेतल्या आहे, लसूण घेतला आहे, कढीपत्ता आणि मोहरी घेतली आहे. हे सर्व आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. इकडं छान मी दही घेतलेलं आहे बघा असं मस्त घट्ट दही घेतलेलं आहे. आणि इकडं आपण फक्त छोटे बारकाले 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता एकदा ना हे दही मी अशा पद्धतीने एकदा एक गरका देऊन फक्त मिक्सरला फिरवून घेतले आणि चण्याचं पीठ होतं त्याच्यामध्येच थोडीशी हळद घालून छान असं पाणी घालून आपण पीठ खलवून घेतले. आता मस्त आपण इकडं कढई घेतली, कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि जे आपण फोडणीचं साहित्य काढून ठेवलेलं आहे त्याची आपण इथे मस्त छान व्यवस्थित फोडणी देणार आहोत. काही जणांकडून आहे ना कढी करताना फुटते, तर बघा आपली कढी फुटणार नाही, काय नाही, मस्त खळखळून उकळी आली तरीसुद्धा आपली कढी फुटणार नाही बघा. अगदी झटपट आणि चटपटीत अशी होणारी ही कढी आहे आपली. छान व्यवस्थित आपलं हे सगळं परतलं आहे. अगोदर आपल्याला ना याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे. काही जण डायरेक्ट दही ओतून घेतात. असं न करताना थोडंसं पाणी ओतून घ्यायचे, मग आपण जे मिक्सरला फिरवून ठेवलेलं दही आहे ना ते घालून घ्यायचं आहे बघा. आणि आता आपण आहे ना चण्याचं पीठ जे आपण खलून ठेवलं ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत. आणि सारखं आता आपल्याला ना फुल गॅस करून द्यायचा आहे आणि सारखी ही कढी आपल्याला ढवळत राहायची. बघा आपली कढी अजिबात देखील फुटणार नाही, तुम्ही बघत राहा. आणि चवीनुसार मीठ घालायचं राहिले आपल्या कढीला, मीठ पण आपण घालून घेणार आहोत. कोथिंबीर असली तर कढी अजून छान लागते. आता इथे माझ्याकडं कोथिंबीर नाही आहे, तुमच्याकडं असल्यावरती तुम्ही घालू शकतात. आता इथे चवीनुसार मीठ घालून घेतले. मस्त आपल्या कढीला ना 1-2 उकळ्या आल्या खळखळून बघा. आपली कढी अजिबात फुटलेली देखील नाही आहे. अशा पद्धतीनं केली ना तर तुमची कढी एकदम भारी होईल. तर मस्त आपली भन्नाट आणि चटपटीत अशी कढी बनवून तयार झालेली आहे. काही जणांना कढी कशी बनवायचं जमत नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तुमची कढी फुटणारसुद्धा नाही आणि एकदम चविष्ट देखील होईल. तुम्ही ही भाताबरोबर खाऊ शकतात किंवा बाजरीच्या भाकरीमध्ये चुरून खायला तर खूपच छान लागते. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.